बढिया. आय होप सगळ्यांनी सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. सगळे स्वतःचे गोल्स लिहिलेले आहेत, ध्येय लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर ध्येय लिहिलेले आहेत. का पाहिजे, कशासाठी पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय काम करणार आहात, 21 दिवस साधना करणार आहात, या साधनेच्या माध्यमातून काय अचीव करायचं आहे, आणि इच्छा ध्येय पूर्ण झाल्यानंतर कोणाला काय दान करणार आहात, या सगळ्या गोष्टी लिहून काढल्या. व्हेरी गुड. सगळ्यांनी श्रीयंत्र, दिवा ठेवलेला आहे, पाण्याचा ग्लास आणि अगरबत्ती. बढिया. सो हो, श्री सुक्तमसाठी आजची हीच लिंक आहे ना. आता श्री सुक्ताची साधना चालू केलेली आहे आपण, संपुटिक श्री सुक्त. ठीक आहे. तर आता सगळ्यांचं ध्येय पूर्ण झालं असेल लिहून, तर आपण मेडिटेशन चालू करूया. शांत बसा. लक्ष श्वासावरती ठेवा. जो आपण संकल्प घेतलेला आहे, डावा हात घ्या, डाव्या हातावर उजवा हात ठेवा, दोन्ही हात डाव्या मांडीवरती ठेवा. संकल्प मनातल्या मनात आठवा. काय संकल्प घेतलेला आहे, आपल्याला काय हवंय आजच्या साधनेतून, ते या 21 दिवसाच्या साधनेतून आपल्याला काय पाहिजे ते बघा, आठवा. ते कशासाठी हवं आहे ते आठवा. वाय यू वॉन्ट इट. हे प्राप्त झाल्यानंतर किंवा प्राप्त होण्यासाठी आपण काय काम करणार आहोत ते आठवा. आणि आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण कोणाला काय दान देणार आहोत पण आठवा. शांत बसा. हात काढा, अंजली मुद्रा, प्रणाम करा. सर्वप्रथम त्यांच्या परमेष्ठींना प्रणाम करायचा आहे. आपले माता पिता जेथे असतील तेथे प्रणाम. आपले पूर्वज, दादा दादी, नाना नानी, ते कुठे असतील त्यांना प्रणाम करा. आपले गुरु, सर्व गुरूंना प्रणाम. कुलदैवत, कुलस्वामिनी प्रणाम. इष्टदैवत,
प्रणाम. हे पंचपरमेष्ठी, आम्ही जी 21 दिवसाची श्री सांपुटिक श्री सुक्त साधना करत आहोत, याच्यातून आम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपला आशीर्वाद लावा. पंचपरमेष्ठीला प्रणाम केल्यानंतर पंचतत्वांना प्रणाम. पंचतत्वाचे प्रतीक आपल्या समोर आहे. पंचतत्वाला सर्वप्रथम पृथ्वी प्रणाम, जल प्रणाम, अग्नि प्रणाम, वायू प्रणाम, आकाश प्रणाम. सर्व पंचपरमेश्वर पदार्थांना प्रणाम करा. पंचतत्वांना प्रणाम म्हणजे आपल्या पिंडाला प्रणाम, पूर्ण ब्रह्मांडाला प्रणाम. या सर्वांना प्रणाम केल्यानंतर सांपुटिक श्री सुक्त आपणाला वाचायला चालू करायचं आहे. मी आज खूप स्लो मध्ये घेईल. सांपुटिक श्री सुक्त पठन करायचं आहे. तत्पूर्वी आपल्या समोर जे श्रीयंत्र ठेवलेलं आहे त्या श्रीयंत्राच्या मध्यभागी बिंदू जिथे आहे त्या बिंदूकडे पहा. तो बिंदू म्हणजे साक्षात आई, लक्ष्मी आई, नारायण किंवा श्री ललिता त्रिपुरा सुंदरी देवी व शिव भगवान हे आहेत. त्यांच्याकडे आणि तेच आपली सर्वानंदमय परमानंदाची स्थिती आहे. त्याच्यामुळं त्या बिंदूकडे बघा. त्या बिंदूनंतर श्रीयंत्राला महालक्ष्मी आई, दुर्गा देवी, महासरस्वती यांना प्रार्थना करा की त्याच्या बाहेरचा जो त्रिकोण आहे त्याच्याकडे बघून सांगा की माझी इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिन्ही शक्तींचा वृद्धी होऊ दे. त्यानंतरचा अष्टहार त्रिकोण बघा. तिथे सांगा की माझ्या सर्व रोगाचं निवारण इथे होऊ दे. अष्टहार त्रिकोणकडे बघून सांगा माझे सर्व रोग निघून जाऊ दे, मनातील सर्व दूषितता निघून जाऊ दे, सर्व शरीरातील दूषितता निघून जाऊ दे. त्याच्यानंतर जे 10 त्रिकोण असलेला सर्कल आहे त्याकडे बघून सांगा हे आई, हे दुर्गा माता, हे महालक्ष्मी, हे महासरस्वती, मी जे काय कार्य करणार आहे ते काय मला पाहिजे त्या इच्छेसाठी मी जे कार्य करणार आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुझं प्रोटेक्शन मला राहावं, तुझं सुरक्षा कवच मला राहावं. सांपुटिक श्री सुक्त हा सर्व दुःख निवारण अर्थात रोग हरण, सर्व विघ्नांचा नाश, सर्व प्रकारचे संरक्षण, आपल्यातील इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती ऍक्टिव्ह करून पराशक्तीच्या आशीर्वादाने आपणाला मिळणारा आनंद आहे. आपली इच्छा पूर्तीचा आनंद आहे जो त्या बिंदूमध्ये आपण गृहीत करतो. सांपुटिक श्री सुक्त वाचायला आपणाला चालू करायचं आहे. तुमच्याकडे कागद असेल तर कागद उघडून बसा. जर कागद नसेल, प्रिंटआउट जो सकाळी दिला होता तो वाचा. जर तो नसेल तर मी प्ले करतोय त्याच्यासोबत ऐका. श्री सांपुटिक श्री सुक्त. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं
प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्चं पुरुषानहम्। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ अश्वपूर्वारथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहृये श्रीर्मा देवी जुषतां। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारामाद्रा ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहृये श्रियं। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ऐसे आपको मजाक लगता होगा कि 3 दिन में ज्योतिष नहीं सीखा जा सकता। ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद
श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराश्रयेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम्। अभूतिमसमृद्धिं च सर्वानिर्णुत मे गृहात्। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ गन्धद्वारां दुराधर्षा दिव्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपरिये श्रियम्। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशिमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रिश्रयतां यशः। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवस्मे गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले। दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि। ॐ आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णा हेममालिनीं
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वानविन्देयं पुरुषानहं दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ यः शुचिः प्रयतो भूत्वा जुह्याराजमन्वहम् सूक्तं पञ्चदश च श्रीकामः सततं जपेत् दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि श्रीमहालक्ष्म्यार्पणम् अस्तु। शांत बसा, लक्ष श्वासावरती ठेवा. शांत बसा, लक्ष संपूर्ण श्वासावरती ठेवा. सांपुटिक श्री सूक्त पठन केल्यानंतर डोळे बंद करून बसायचं आहे. पूर्णपणे लक्ष आपल्या श्वासावरती. आता पाहायचं आहे की आपण जे ध्येय प्लॅन केलेलं होतं, आपण जे ध्येय नियोजित केलं होतं, त्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पाहायचं आहे त्या ध्येयाचं रूप आठवायचं आहे. तो आपल्याला कशासाठी हवा आहे आणि त्याची इंटेन्सिटी किती आहे बघायचं आहे. ज्या काय कारणासाठी आपणाला जे काय आपण ध्येय ठेवलेलं आहे त्याची इंटेन्सिटी किती जास्त आहे त्याच्यावरून आपली इच्छाशक्ती कळते. तर मनातल्या मनात पाहायचं आहे की आपण आपलं ध्येय अचीव करण्यासाठी काय काय काम करत आहोत ते व्हिज्युअलाइज करा. तुम्ही बघा की त्याच्यासाठी जे जे काय काम करणार तुम्ही लिहिलेलं आहे ते कार्य तुम्ही करत आहात असं बघा. ते कार्य तुम्ही करत आहात असं पहा.
यू आर डुईंग दॅट वर्क. आणि ते कार्य करत असताना आपलं मन कुठेही इकडे तिकडे जाऊ नये. आपलं मन पूर्णपणे त्या कामावरच फोकस राहावं, त्या कामावरच लक्ष राहावं, त्या कामावरच आपलं मन केंद्रित राहावं. यासाठी आईला प्रार्थना करा. हे आई, माझं लक्ष इकडे तिकडे कुठे जाऊ देऊ नको. माझं लक्ष पूर्णपणे माझ्या कामावर फोकस राहू दे. आणि तुम्ही पाहताय की आईच्या कृपेने तुम्ही जे काही कार्य करत आहात तिथं तुमच्या मनामध्ये कुठलाही वासनेचा बंध येत नाही. तुमचं कार्य सिद्धीस नेण्यासाठी, तुमचं कार्य सिद्ध व्हावं यासाठी तुमच्या भोवती पूर्ण वासनाचा जो शंख आलेला आहे, म्हणजे आपली इच्छा सोडून इतरत्र जाण्याचा जो भाव आहे, तो भाव तुमचा कमी होत असलेला बघा. तो भाव पूर्णपणे निघून जात आहे. वासना, आपलं ध्येय सोडून इतर गोष्टीकडे लक्ष जाण्याची वासना ही पूर्णपणे निघून जात आहे. आणि सिद्ध लक्ष्मी आपले कार्य सिद्ध करण्यासाठी सर्व विघ्नांचा नाश करत आहे. सिद्धिलक्ष्मी वरालक्ष्मी लक्ष्मी नमोस्तुते. आकार ब्रह्मरूपेण ओंकारं विष्णुमव्ययं. सिद्धिलक्ष्मी वरालक्ष्मी लक्ष्मी नमोस्तुते. त्यानंतर जे काय आपण कार्य करत आहोत, ते कार्य करत असताना आईचं सुरक्षा कवच आपल्याला पाहिजे. आईचं सुरक्षा कवच आपल्याला पाहिजे. त्यामुळे आई दुर्गा माताचा आपल्याला प्रोटेक्शन मिळत आहे, कारण आपण दोघींची साधना करत आहोत. दुर्गा देवीचं प्रोटेक्शन मिळत आहे. तुम्ही पाहू शकताय की तुमच्या भोवती एक सुवर्ण कड तयार झालेला आहे. तुमच्या भोवती एक सोन्याचं वलय तयार झालेलं आहे. त्या वलयामुळे तुमच्याकडे कुठलीही निगेटिव्ह एनर्जी कुठल्याही रूपात येत नाहीये आणि तुम्ही फुल्ली प्रोटेक्टेड आहात. कात्यायनी महामाये खड्गबाण धनुर्धरे खड्गधारिणी चंडी श्री दुर्गा देवी नमोस्तुते. आपल्या भोवती दुर्गेचं प्रोटेक्शन बघा. आई दुर्गा माता आपणाला पूर्णपणे प्रोटेक्ट करत आहे. आपल्या भोवती प्रोटेक्शनचं खडं तयार झालंय आणि आपली इच्छा जी काय असेल ते पूर्ण करत असताना विघ्ननाश झाल्यानंतर, रोगहरण झाल्यानंतर पूर्ण प्रोटेक्शन आहे. वासुदेव सहोदरी वसुंधरा श्री नंदे श्री दुर्गा देवी नमोस्तुते. आता आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या. आपण ध्येय मागितलेलं आहोत, आपण काम करत आहोत, तर आपणाला ध्येय
प्राप्त होत आहे. आपण जे ध्येय ठरवलं होतं, आपण ज्या ध्येयासाठी आपण काम करत आहोत, योगनिद्रे त्या ध्येयाला तो होताना बघायचा आहे. ते ध्येय जे आपण ठरवलेलं होतं, ते ध्येय आपणाला प्राप्त होत असलेलं बघायचंय. डोळे बंदच राहू द्या. जे काय तुम्ही मागितलं काय तुम्ही ध्येय मागितलं होतं, जे काय स्वप्न मागितलं होतं, जे काय तुम्ही या साधनेतून प्राप्त करू इच्छिता, ते सगळं पहा. मला डोळे बंद करून प्राप्त होत आहे. डोळे बंद ठेवायचे, मान सरळ ठेवायची आणि डावीकडे बघायचे. बंद करायचे, मान सरळ ठेवायची आणि डावीकडे बघायचं आहे. यस, आपण जी इच्छा व्यक्त केली होती ती प्राप्त झालेली बघायची आहे. आपण ती इच्छा जिथे कुठे आहे, कदाचित बँकेत पैसे असतील तर आपण बँकेत जात आहोत बघायचंय. कदाचित हेल्थ रिलेटेड असेल तर हेल्थ आपली ओके झालेली पाहायचं आहे. त्या तिथे जिथे कुठे गमन करायचं तर गमन करून बघायचं आहे. ती इच्छा पूर्ण झालेली आहे. दोन्ही हातांनी स्पर्श करून बघा. कदाचित कुणाला गाडी पाहिजे असेल तर मनातल्या मनामध्ये गाडीला स्पर्श करा. घर पाहिजे असेल तर घर प्राप्त झालेलं बघा. मला पाहिजे घर प्राप्त झालेलं बघायचं आहे. तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. तिथे स्पर्श करा हाताने. तिथे जो काही सुगंध येत असेल, जे काही तुम्हाला पाहिजे त्याचा वास असेल, स्मेल असेल, चांगला सुगंध, तो गंध नाकामध्ये अनुभवा. तुमची इच्छा पूर्ण होत असल्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद. तुम्हाला तिथे जे जे कोण लोक बोलत असतील, ते लोक काय काय बोलत आहेत ते पहा. ती इच्छा पूर्ण करून ते लोक बोलत आहेत, तुम्हाला कदाचित अभिनंदन करत आहेत, कदाचित ऍप्रिशिएट करत आहेत, कदाचित रिस्पेक्ट देत आहेत, कदाचित पहिल्यापेक्षा जास्त तुमच्याशी प्रेमाने वागत. सगळं पहा, मन लावून पहा, अनुभवा, त्याचा आनंद घ्या. त्याचा इतका आनंद घ्या की यस, ते आत्ताच घडत आहे, ते जस्ट तुमच्या डोळ्यासमोर घडत आहे. ती घटना आत्ता घडत आहे असं पाहायचं आहे. ती उद्या नाही घडणार आहे, ती आत्ता नाही, भूतकाळात नाही, तर आत्ता जस्ट घडत आहे असं पाहायचं. जे तुम्हाला हवं आहे ते मिळाल्याच्या परिस्थितीत, त्या मनस्थितीत जेवढा वेळ तुम्ही राहाल तेवढी ती इच्छा तुमची लवकर पूर्ण व्हायला चालू होते. जसे आपण कदाचित पायात शूज घातले असतील तर त्या फ्रिक्वेन्सीला जेवढे ट्यून आहोत, की आपल्या अंगात कपडे आहेत, आपल्या पायात शूज आहेत, तेवढ्याच फ्रिक्वेन्सीला आपल्याला जे हवं आहे ते मिळालेलं आहे अशा ट्यून परिस्थितीत राहायचं आहे की येस, आय गॉट इट. हेल्थ ओके, जे काही रिलेशन मागितलं असेल ते ओके झालेलं आहे. आत्ता त्या परिस्थितीत तुम्ही आहात, त्या मनस्थितीत तुम्ही आहात, एवढ्या आनंदात राहा. आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतरचा जसा आनंद असतो तसा तुमच्या चेहऱ्यावरती आनंद यायला हवा. तसं तुमचा चेहरा यायला हवा. कदाचित नोकरीत पदोन्नती पाहिजे असेल, कदाचित नवीन जॉब पाहिजे असेल, कदाचित मुलांच्या शिक्षणासाठी असेल. आपण एकच इच्छा धरली आहे. ती एक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही बघायचं आहे की आता ती पूर्ण झालेली आहे. दॅट इज कम्प्लिटली यस, इट इज डन. जेवढं तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून व्हाल की यस, इट इज डन, तेवढी ती इच्छा पूर्ण होणार आहे. आणि थोड्याच इच्छावरती तुम्ही या पूर्ण झालेली आहे असं बघा आणि मनामध्ये आनंद म्हणून एवढं काय आपणाला ती इच्छा देवाला, परमेश्वराला पूर्ण केल्याबद्दल आनंद सांगता येईल तेवढा आनंद सांगा. मनामध्ये हसा, आनंदात राहा, डोळे बंदच राहून पूर्णपणे एन्जॉय केला तरी चालेल. शक्य असेल तर डान्स करा, नृत्य करा. आता समोर करायला वाटत नसेल तर जेव्हा कधी व्हिडिओ ऐकाल, जेव्हा कधी मेडिटेशन करा, त्यावेळेस डान्स करायला विचारायचं नाही. कारण नृत्य करणं, नाचणं हे आनंदाचं प्रतीक आहे. आणि म्हणून थोडं तुम्ही दाखवा परमेश्वराला, डिव्हाइनला, माता लक्ष्मीला, दुर्गेला, तेवढी ती तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. आणि म्हणून
पूर्णपणे आनंदात राहा, नाचा, डान्स करा. शासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते मनामध्ये आनंदाचे भाव पाहिजे, चेहरा हसरा पाहिजे. आत्ता घडलेली घटना आहे, आत्ता नोकरी लागली, आत्ता जॉब झालेला आहे, जे जे काय झालेलं आहे ते आत्ता झालेलं आहे, या क्षणाला झालेलं आहे. क्षणामध्ये जगायचं आहे आणि असंच नेहमी जगायचं आहे. रोज काही झालं तरी 5 मिनिट का होईना आपली इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल डान्स करायचा आहे. यू हॅव टू डू इट. रोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते आईला, देवीला, भगवंताला दाखवा की तुम्ही आनंदी आहात. तुमची इच्छा आईनं पूर्ण केलेली आहे, माता लक्ष्मीनं पूर्ण केलेली आहे. एक कुणी घरात नसताना करा, पण ही एक साधना समजायची आहे, हा एक एक्सरसाइज समजायचा आहे, हा एक मेडिटेशनचा किंवा साधनेचा भाग समजायचा आहे. परंतु आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून आजपासून कधीही या इच्छा पूर्तीसाठी 5 मिनिट डान्स करायचा आहे, नृत्य करायचं आहे आणि ते आनंदाने चेहऱ्यावरती आनंदाचा भाव आला. ऐषत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित खंड विपातित मुंड कटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते आनंदात राहा. समोर आईला बघा, तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे पहा. मनामध्ये आनंदाचा भाव पूर्णपणे श्री लक्ष्मी, श्री दुर्गा यांनी आपली इच्छा पूर्ण केली म्हणून मनातल्या मनामध्ये देवीला, आईला आरतीचा मान द्या. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं कुण्डलीकाक्षे मङ्गलाय तनोहरि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते हळूच आनंदाने दोन्ही हात चेहऱ्याकडे जाऊन हात खाली घेत आनंद व्यक्त करत डोळे उघडायचे आहेत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. हाच मेडिटेशन तुम्ही कधी पण करू शकता, हे रेग्युलरली करू शकता. बाकीचे जे रोजचे मेडिटेशन आहेत त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे प्रकार घेतले जातील. त्याच्यामध्ये आपल्या मनातील सगळ्या नकारात्मकता काढण्याचे मेडिटेशन्स असतील. अहंकार असेल, राग असेल, दुःख असेल, अशी सगळी आपली नकारात्मकता काढण्यासाठीचे 9 दिवसाचे 9 मेडिटेशन्स असतील. त्याचसोबत संपुटिक श्रीसूक्त पठण पण असेल. साधारण माहिती उद्यापासून अर्थ एक्सप्लेन केला जाईल, तो अर्थ पण बघायचा आहे, ऐकायचा आहे. यासोबतच आजची साधना येथे संपते. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तर हे